नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी समाधान आजच्या हवामान अंदाज बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, पुढील 24 तासात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तर कोणकोणत्या जिल्ह्यात कसं राहील पुढील 24 तासाचं वातावरण, चला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। शेतकरी मित्रांनो, जळगाव, पारोळा, धुळे, शिरपूर या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासात पाहायला मिळेल। तर मालेगाव, चाळीसगाव, सिल्लोड, चिखली या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील। तर छत्रपती संभाजीनगर मध्ये वैजापूर, श्रीरामपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, पैठण या ठिकाणी सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस अनेक भागांमध्ये जाणवेल। त्यानंतर अहमदनगर, जामखेड, बीड, केज या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढील 24 तासात बघायला मिळेल। त्यानंतर करमाळा, बार्शी, पेठ, तुळजापूर, पंढरपूर, सोलापूर या ठिकाणी सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। त्यानंतर पुणे, जेजुरी, दौंड, बारामती, इंदापूर या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर नाशिक मध्ये काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासामध्ये राहील। तर वाडा, कल्याण, डोंबिवली, मुंबई, खोपोली, मुंबईच्या अनेक भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बघायला मिळेल। त्यानंतर गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। या ठिकाणी सध्या सुद्धा पाऊस चालू आहे। सातारा, कराड, वडूज, विटा, सांगली, कोल्हापूर, निपाणी या भागात पुढील 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। त्यानंतर पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, बार्शी, पेठ, लातूर या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर माजलगाव, परभणी, नांदेड, वगळा, परळी, केज, बीड या भागात सुद्धा मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर वाशिम, कारंजा, यवतमाळ या भागात मध्यम स्वरूपाचा तर वाशिम मध्ये काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। त्यामध्ये हिंगोली या ठिकाणी सुद्धा अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, हे होते पुढील 24 तासाचा हवामान अंदाज। तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे दररोजचे हवामान अंदाज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।